माजी आमदार अमर काळे यांनी आज वर्धा विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असं शक्ती प्रदर्शन रॅलीचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। ढोल ताशाच्या गजरामध्ये असंख्य कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अमर काळे यांनी आपला वर्धा विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आजच्या नागरिकांच्या उपस्थितीवरून आम्ही जी निवड केली आहे ती योग्य आहे हे सिद्ध केलंय। आता आम्हाला सहकार्य करणाऱ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहे। देश पातळीवर इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही भाजपा विरोधात समर्थन घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यालाही यश मिळत आहे। आजच्या या कार्यक्रमामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास वाढला असल्याचं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले। आज माजी आमदार अमर काळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वाध्याय मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या शक्ती प्रदर्शनात शरद पवार, माजी मंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। प्लीज सर वर्धेवाल्यांसाठी सर सर माइक मारता कर रे बूम बरोबर ला बूम बरोबर ला बूम विदर्भाच्या प्रचाराचा स्वीकारण्यास आपण केला। नागरिकांचा उत्साह फार मोठ्या प्रमाणात दिसला, काय सांगा? जी बूम समोर घे प्रमोद बूम हात खाली मी देतो तुम्हाला माहिती प्रमोद बूम त्यांची जी अपेक्षा आहे ती उद्या या देश पातळीवर सांस्कृतिक शक्ती जी आहे भाजपच्या त्याचे विरोधी सर्वोत्तम उभा करण्याचा प्रयत्न करतोय, त्याला यश येईल असं दिसतंय आणि आजच्या या कार्यक्रमाने आम्हा सगळ्यांचा आत्मविश्वास वाढला। साहेब, वंचित बहुजन आघाडीबद्दल काय सांगणार? उमेदवार दिलेला ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।